स्माइल वेलकम. आजच्या डे 5च्या सेशनमध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. सो आज आपण बघणार आहे बेनिफिट्स ऑफ रेकी आणि औराचं नॉलेज. आज आपण औराला बघायला शिकणार आहे, फील करायला शिकणार आहे आणि औराला क्लीन कसं करायचं, औराचं आपल्या जीवनातलं महत्व काय आहे ते देखील बघणार आहे. सो कलराज किसकिसने लिहिलं फाडलं जाळलं, कोणी केलं पटकन सांगा. एका मिनिटात लिहिणं फाडणं जाणं ही ऍक्टिव्हिटी कोणी केली आपल्या जीवनातली दुःखाला? कारण ऍक्शन, ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. रोज रोज येऊन मला ऐकल्याने फायदा होणार नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्हिटीच्या ऍक्शन घेणं गरजेचं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. फाडले. किती लोकांना हे केल्यानंतर मस्त हलकं हलकं वाटलं? चलो बढिया हो गया. आज की सुबह तो ज्यादा टेन्शन वाली नहीं थी. कारण रोज रोज इतक्या वर्षापासून जो आपण ताण सहन केलेला आहे तो ताण दूर करण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. ओके. तर तो ताण जर आपल्याला दूर करायचा असेल, समाधान वाटले, व्हेरी गुड, अच्छा लगा, व्हेरी गुड, तर या पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. तर बाकीची संख्या अजून वाढते. सध्या 252 लोक आहे. तोपर्यंत मी रेकीची विशेषता काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. रेकी शिकण्याचे लाभ काय आहे ते आपण बघूयात. ओके. तर काल आपण रेकीचे 5 तत्वांचा अभ्यास केला. आज आपण जाणून घेऊ रेकी काय आहे. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी प्रथमतः व्यक्तीतील नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. ठीक आहे. रेकी प्रथमतः व्यक्तीमधले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. रेकी शरीराच्या नैसर्गिक शक्तीचे संतुलन स्थापित करते. ठीक आहे. रेकी व्यक्तीच्या शरीराच्या नैसर्गिक शक्तीचे संतुलन स्थापित करते. रेकी विकृतीला थांबवून सकारात्मकता कायम करते. रेकी विकृती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये जर कुठल्या कारणाने नकारात्मकता असेल तर त्याला ती शांत करते. रेकी व्यक्ती के आध्यात्मिक और व्यक्तिगत विकास के लिए महत्वपूर्ण माध्यम आहे. आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी महत्वपूर्ण माध्यम आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. याच कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याने कुणाची काही हानी होत नाही. रेकीला कुठला धर्म नाही. रेकीला कुठला पंथ नाही. रेकीचा जात, धर्म, पंथ, तंत्र, मंत्र, संमोहन याच्या सोबत कुठलाही संबंध नाही. रेकीचा जात, धर्म, पंथ, संमोहन, नकारात्मक ऊर्जा, तंत्र मंत्र, टोने टोटके याच्याशी कुठलाही संबंध नाही. संबंध असता तर हॉस्पिटलमध्ये जगामध्ये रेकी वापरल्या गेली असती का? नाही. भारतामध्ये ज्या पद्धतीने रेकी साधक रेकीचं प्रेझेंटेशन करतात म्हणून रेकी बद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमज असतो. आणि माझं गेल्या 6 वर्षापासून जे मी फ्रीमध्ये, बरं, फ्रीमध्ये सेशन, पेड सेशन माझे 15 वर्ष प्लस झाले आहेत, पण फ्री सेशन 6 वर्षापासून जे मी कंटिन्यू 10 दिवसांचे देते आहे त्याच्या मागचं एकमेव कारण आहे, घराघरामध्ये ऍक्च्युअल खरी रेकी ऊर्जा काय आहे ते पोचावी, रेकी बद्दलचे गैरसमज दूर व्हावे. कारण भारतामध्ये रेकीला योग्य दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. लोकांना वाटतं की रेकीद्वारे टोने टोटके काहीतरी निगेटिव्हिटी होत असते. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सायंटिफिक वेने, आता आपल्या क्लासचा 5वा दिवस आहे, कुठेतरी आपण अंधश्रद्धा शिकतो असं वाटलं का? किंवा काल रेकीचे 5 तत्व, ज्या तत्वांसोबत रेकी वापरायची आहे तर ते कुठेतरी नकारात्मकतेकडे नेणारी आहे का? आणि लोक ज्या पद्धतीने रेकी शिकवतात, म्हणजे काही रेकी साधक मोठाले टिळे लावतात, खूप मोठाल्या माळ घालतात, काही रेकी साधक दाढी वाढवतात आणि मग चुकीच्या पद्धतीने रेकीचा प्रचार करतात. तर असं कुठलीही करू नये. रेकी अगदी डॉक्टर लोकही वापरतात, इंजिनियरही वापरतात, वकीलही वापरतात. माझे रेकीचे पहिले गुरु त्यावेळेसचे भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल हे माझे पहिले रेकी गुरु आहे, ज्यांच्याकडनं मी रेकी ची लेवल 1 शिकलेली आहे. मग आता एखाद्या युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर अंधश्रद्धा पसरवू शकतो का? नाही. तर आपल्या भारतामध्ये चुकीच्या पद्धतीने रेकी चा प्रचार केला जातो म्हणून लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज आहेत. ठीक आहे.
तर रेकी मला कुठेही अंधश्रद्धा किंवा नकारात्मक ऊर्जा, टोने टोटके याच्यासोबत काहीही संबंध नाही. हे इथे उपस्थित जेवढे लोक 10 दिवसांचा क्लास अटेंड करणार आहेत त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट फिक्स झाली पाहिजे की रेकी म्हणजे सकारात्मक ऊर्जा, जी आपल्यामध्ये असलेले नकारात्मक विचार, नकारात्मक एनर्जीला दूर काढून आपल्याला स्वस्त, मस्त, जबरदस्त आयुष्य जगण्यासाठी मदत करत असते. ठीक आहे. रेकी काय नाही करू शकत, तर रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. जन्म आणि मृत्यू ईश्वराच्या हातात आहे, तिथे मध्ये मध्ये रेकी करत नाही. पण कधी कधी जन्मता आलेले दोष, एका आईचं उदाहरण सांगते तुम्हाला. 13 वर्षाची मुलगी होती, स्पेशल चाइल्ड होती, तिला स्वतःची लाळही पुसता येत नव्हती. आईला चिंता वाटली की मुलगी, कारण 13 वर्षाची झाल्यानंतर मोठी होते, आणि आईला चिंता वाटली की मी आहे, माझ्याने जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मीची काळजी घेईल, उद्या या मुलीचं काय कोण करेल, या भावनेनी तिने कुठेतरी ऐकलं की रेकीतनं या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे, हिलिंग पॉसिबल आहे. आणि म्हणून त्या आईने हिलिंगसाठी, आपल्या मुलीच्या हिलिंगसाठी रेकी शिकले. रेकी ग्रँड मास्टर पर्यंत त्यांनी हा क्लास केला. आणि त्यानंतर असा अनुभव आला की त्या मुलीला म्हणजे भरपूर वर्ष लागले. आज ते मुलगी 30, 32, 35 वर्षापर्यंत आहे. आणि आता ती मुलगी इतकी स्वस्थ आहे आईच्या मेहनतीने की जी लाळही पुसू शकत नव्हती, स्वतःचे सर्व कामं करते आणि आईला देखील तिच्या कामात मदत करते. इतकी स्वस्थ. फक्त तिचं लग्न नाही होऊ शकलं, पण ती आता स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलू शकते. तर हा रेकीचा एक सुंदर रिझल्ट आपल्याकडे आहे. दुसरा एक रिझल्ट आहे, आपल्याच एक स्टुडंट आहेत ज्यांचं मुलगा स्पेशल म्हणजे ऑटिझमचा त्रास होता त्याला, आणि तो 15 मिनिटं एका जागेवर बसत नव्हता. पण मागच्या वर्षी जी 10वीची परीक्षा झाली, शिक्षकांना आश्चर्य वाटलं की त्यांनी प्रत्येक 10वीचा पेपर 3 तास बसून दिला आणि 70% यांनी तो पास झाला. मी जेव्हा म्हणजे लिटरली आनंद होतो एका आईच्या डोळ्यातले ते आनंदाश्रू बघून. इतका आनंद झाला होता की मॅडम, रेकीमुळेच आज हे शक्य झालं की माझा मुलगा 10वी पास झाला आणि तेही 70% झाला. तर अशा अनेक गोष्टी रेकीतनं शक्य होऊ शकते. तर दुसरा रेकी काय नाही करू शकत, तर रेकी मृत्यू नाही टाळू शकत. ठीक आहे. जन्म मृत्यूच्या मध्ये रेकी पडत नाही. जर एखादी व्याधी गरजेपेक्षा जास्ती वाढलेली आहे, तर आणि पेशंटला हिलिंगसाठी लागणारा वेळ आणि पेशंटकडे असलेला वेळ जर मॅच झाला नाही, तर रेकी तिथे पाहिजे असलेला रिझल्ट देऊ शकत नाही. प्लस एखादा ऍक्सिडेंटल किंवा शस्त्रक्रियेद्वारे एखादा ऑर्गन काढावा लागला, ठीक आहे, तर बघा, रिलेशनशिपसाठी पण रेखी खूप सुंदर काम करते, पण त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम करणं गरजेचं असतं. कुठल्याही नात्याला सुंदरता मिळवण्यासाठी, प्रेम, विश्वास आणि आदराने परिपूर्ण करण्यासाठी रेकी खरोखर खूप सुंदर माध्यम आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये ती सकारात्मकता देखील रेकीतनं आणता येते. पण सगळ्यात पहिले आपल्याला रेकीच्या 5 तत्वांसोबत वागणं चालू करणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा नॉर्मल व्यक्ती म्हणून बघतो, तर आपल्याला फक्त स्वतःचे दोष न दिसता समोरच्याचे दोष दिसतात. पण जेव्हा आपण रेकी साधक बनतो आणि रेकीचे 5 तत्व जेव्हा अंगीकारतो, तेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये होणारे देखील कारणं काय आहेत, तो व्यक्ती असा का वागतो, हे आपल्याला मूल म्हणजे आपल्याला रिझल्ट दिसतो, की आपलं रिझन कळतात, की नेमका तो व्यक्ती कसा वागतो, का वागतो, आणि आपल्यामध्ये झालेला बदल समोरचा ॲप्रिशिएट करतो. रेकीचे सिम्बॉल्स, रेकीचं मध्ये प्रॅक्टिस जेवढी तुम्ही कराल, तर घरचं वातावरण खरोखर पॉझिटिव्ह होतं. ठीक आहे. तर रेकीची विशेषता ही आहे, की प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देण आहे. प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देण आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. केवळ 1 किंवा 2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा रेकीचं ज्ञान, शिक्षण आणि अनुभव प्राप्त करता येतो. कुठल्याही वयाची व्यक्ती योग्यता म्हणजे शिकलेला असेल नसेल, पण रेकी शिकण्याची इच्छा असेल, तर ती व्यक्ती रेकी पारंगत होऊ शकते. एक रेकी मास्टर हीलर किंवा रेकी ट्रेनर म्हणून काम करू शकते. रेकी व्यक्तीचा उपचारानुसार म्हणजे व्यक्तीच्या गरजेनुसारच त्याला प्राप्त होत असते.
याच्यासाठी रेकीची कुठली म्हणजे प्रॅक्टिस करण्याची, ठीक आहे, प्रॅक्टिस करण्याची गरज असते. केवळ संतुलन स्थापित होऊन नकारात्मक ऊर्जांचा इथे कुठेही आपल्याला परिणाम होत नाही. रेकी उपचार शरीराच्या नैसर्गिक संतुलन प्राप्त होते. नकारात्मक विचार आपोआप मुक्त होऊन जातात आणि पॉझिटिव्ह आणि सकारात्मकच व्यक्ती विचार करायला लागतो रेकीत. जर खऱ्या अर्थाने एखादा व्यक्ती रेकी जे आहे आता इथे एक सुंदर मेसेज आलेला आहे. रेकी क्लास चालू केल्यापासून सतत डोके दुखते आणि ओमेटिंग होते. आता बघा, अजूनपर्यंत आपण रेकीचा शक्तिपातही दिला नाही, ना कुणाचा औरा क्लीन केला. आपण फक्त डोक्याचीच विचारांची फक्त शब्दांनी शुद्धी चालू आहे. बरोबर आहे? तर एक लक्षात घ्या, की हे एव्हरीथिंग इज माइंड. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं, एव्हरीथिंग इज माइंड. तर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये का बरं, जे लोक म्हणत होते ना, की मॅडम रेकी शिकवा ना, हे काय तुम्ही फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून राहिलेल्या आहेत, त्याचं कारण हे होतं की रेकी नावाची पवित्र ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आपली मानसिक तयारी, आपल्या बुद्धीची तयारी होणं खूप गरजेचं आहे. ओके, आज तर मी तुम्हाला औरा दाखवणार आहे. मग पुढच्या 10 मिनिटामध्ये तर आपण औरा बघायला शिकणार आहोत, औरा फील करायला शिकणार आहोत. रेकीने कुठल्याही नकारात्मकता होत नाही. ज्यांना झोप येते किंवा डोकं दुखत आहे ना, तर विचार करा की आपल्या औरामध्ये किती ब्लॉकेजेस आहे आणि ते का आहेत त्याचं पण उत्तर तुम्हाला आजच भेटणार आहे. काळजी करू नका. आज सेशन संपेपर्यंत तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या डोकं दुखणं, चिडचिड होणं, घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवणं, याचे कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे? ओके. चला, तर मग आता पुढे जो रेकी उपचार व्यक्तीच्या आवश्यकतेनुसारच प्राप्त होतो, त्याची कुठलीही हानी होत नाही, त्याचं फक्त बॅलन्सिंगचं काम होतं. रेकीने कुठलीही निगेटिव्हिटी येत नाही. रेकी उपचार से प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्त स्पर्श द्वारा उपचार कर सकते. रेकी द्वितीय करने के पश्चात व अपने से मिलो. म्हणजे रेकीचं जे तुम्ही सेकंड लेवल कराल, तर जगाच्या पाठीवर कुठेही रेकी उपचार करू शकता. आता याचा फायदा काय? समजा आपले मुलं बाहेर गावी शिकायला आहेत आणि आपल्याला सतत काळजी वाटते, की बाबा त्यांचे मित्र कसे भेटतील, त्यांना प्रोटेक्शन कसं द्यायचं. तर रेकीचं डिस्टन्स मध्ये तुम्ही मुलांना प्रोटेक्शन देऊ शकता. त्यांच्यासाठी शुभ विचार आणि शुभ भावना रेकीच्या सिम्बॉलद्वारा पाठवू शकता. ठीक आहे? नात्यांमध्ये डिस्टन्स हिलिंग आहे. आता समजा एखाद्या घरात एखादं व्यसन नसायला पाहिजे, पण एखादा व्यक्ती व्यसनी असेल, त्याला जर तुम्ही म्हटलं की काय व्यसन करतो, किती पैसा वाया घालवतो, तर तो तुम्हाला उलट उत्तर देईल. पण तुम्ही रेकी साधक आहे, तर तुम्ही त्याच्याशी वाद घालत नाही, कारण तुम्ही 5 तत्वांचं पालन करताय. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही आणि त्याला डिस्टन्स हिलिंग कराल न सांगता. कारण आपला उद्देश काय चांगला, त्याचं व्यसन सोडवणं आपला चांगला उद्देश आहे. तर त्याला व्यसन सोडव सोडव म्हणून मागे लागण्यापेक्षा तुम्ही त्याला, ठीक आहे, ओके, तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह सूचना देऊ शकता. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ अपने प्राण शरीर व मनोमय शरीर पर भी प्रभावी असर होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से उपचार हो जाता है. तर रेकीची साधना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शक्तिपात घेणं गरजेचं आहे. जो शक्तिपात आपला पुढच्या आठवड्यात मंगळवारी वगैरे होईल. ठीक आहे? उद्या आपला क्लास होणार आहे. जनरली आपला सॅटर्डेला क्लास नसतो, पण रेकीचा लेव्हल 1 चा क्लास उद्या होणार आहे. आपल्या नियमित वेळेमध्ये 3 ते 4 या वेळात आपला रेकीचा लेव्हल 1 चा क्लास होणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे? नियमित स्वरूपात आपला फक्त संडेला सुट्टी राहणार आहे. संडेला सुट्टी राहणार आहे. शनिवारी क्लास होणार आहे. ओके, तर रेकीसाठी तुम्हाला शक्तिपात प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे. विदाऊट शक्तिपात तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं, पण मॉर्निंगला 5:30 ला होणारा शक्तिपात जर तुम्ही अटेंड केला नाही, तर तुम्ही रेकी साधक बनणार नाही किंवा रेकीची प्रॅक्टिस करू शकणार नाही. ठीक आहे? हो सके तो रेकी के लिए स्वतंत्र जगह निश्चित. ज्या पद्धतीने आपण मेडिटेशनसाठी एक जागा, एक आसन, एक स्थान, एक वेळ अशी जर आपण हे केली, ठीक आहे, तर आपल्याला रेकीची एनर्जी जास्त चांगल्या पद्धतीने जाणवते. म्हणून एकाच जागेवर बसून आपण प्रॅक्टिस केली तर उत्तम आहे. हस्तस्पर्श हलका असला पाहिजे. वाहक तथा व्याधिग्रस्त दोनों को ऊर्जा प्रवाह के अस्तित्व का अनुभव होता है. म्हणजे जो रेकी देणारा
आणि रेकी घेणारा या दोघांनाही एनर्जी जाणवते. कभी हातों के तलवे गरम या थंडे महसूस होते, कभी म्हणजे हातामध्ये व्हायब्रेशन जाणवतो, कधी राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा आपल्याला प्रत्येक व्यक्तीनुसार या संवेदना भिन्न भिन्न अशा असतात. प्रत्येकाला काही सारख्याच संवेदना जाणवत नाही. कधी कधी उपचार करताना जर पेशंट झोपला तर पेशंट झोपला याचा अर्थ असा नाही आहे की त्याला प्रॉपर हीलिंग पोचलं नाही. ठीक है। रेकी उपचारों पे विश्वास न होने पर भी उपचारों का रुग्ण स्वस्थ हो सकता है, कारण शक्कर का मीठा होना आवश्यक है। उपचार कालावधीमध्ये जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे, कारण रेकीची प्रॅक्टिस करताना आपलं शुद्धीकरण सतत होत असतं. त्याच्यामुळे रेकीची प्रॅक्टिस करताना सतत आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिण्याची गरज असते. तर पाणी आपल्याला कंटिन्युअस प्यायचं आहे. रेकीचा उपचार करताना आपले हात असे 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 नाही. जेव्हाही तुम्ही हिलिंग कराल पाचही बोटं एकत्रित हाताचा कप शेप आपल्याला ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपला हस्तस्पर्श हलका ठेवायचा. कुणाचे टच जर लेवल मध्ये स्पर्श करायचा आहे तो असा खूप दाबून बिबून स्पर्श नाही करायचा. हस्तस्पर्श फिदर टच असला पाहिजे. फिदर टच म्हणजे पिसाचा जसा स्पर्श असतो त्या पद्धतीने आपला हस्तस्पर्श असला पाहिजे. ठीक आहे, पिसासारखा हस्तस्पर्श असला पाहिजे. शरीराच्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची आहे. रेकी वाहक फक्त वाहक असतो. तो काही एकदम स्वतः त्या ऊर्जांचा मालक नसतो की बाबा मी आता ऊर्जा देत आहे आणि मी तथास्तु म्हटलं आणि लोकांचं एकदम मंगल झालं असं होत नसतं. एक लक्षात घ्या, स्वस्थ व्यक्ती देखील नियमित रेकी उपचार करून स्वतः रोज रेकीचा उपचार करून स्वतःही स्वस्थ होऊ शकतो आणि इतरांना देखील स्वस्थ करू शकतो. तर त्याच्यामुळे नियमित स्वास्थ्यासाठी नियमित जीवनाच्या आनंदासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज रेकीची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जेवढी रेकीची प्रॅक्टिस तुम्ही नियमित कराल तेवढाच सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ती सकारात्मकता तुम्ही अनुभव करू शकणार आहे. तरी प्रत्येकाने ही रेकीची साधना दैनंदिन लेवलवर योग्यरित्या करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता बाकीचे सगळे मेडिसिन रेकी साधक आहे म्हणून कुणाची मेडिसिन आपण बंद करत नाही. कुणाचंही मेडिकल जी ट्रीटमेंट चालू आहे ती बंद, त्या औषधांना सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन हील करू शकता, जेणेकरून त्या पेशंटला लवकरात लवकर बरं वाटेल. इथे कुठल्याही अंधविश्वासाला कुठलंही स्थान नाही. स्वस्थ व्यक्तीलाही आपण उपचार देऊ शकतो आणि रेकीमध्ये एखाद्या पेशंटचा आजार साधकाला किंवा साधकाचा आजार पेशंटला लागणं असं शक्य नाही. ठीक आहे, ओके. तर रेकीच्या ज्या किती लेवल आहे हे आपण नंतर शिकणार आहे. आता आपण बघणार आहे आजचा महत्वाचा टॉपिक म्हणजे औरा. आपण आता रेकी काय काम करते, कशी काम करते बघितलं, तर आता एक्साइटेड आहात औरा बघण्यासाठी, फील करण्यासाठी. तर एक पेशंट आज मी तुम्हाला सांगितलं होतं एका व्यक्तीला तुम्हाला जवळ ठेवून बसायचं आहे. सो एक्साइटेड, चला रेडी होऊन जायचं. 1 मिनिटाचा वेळ देते आहे. तर सध्या आपल्याला जे प्रॅक्टिकल करायचे आहेत, सध्या आपण 5 मिनिटं आपण जिथे तिथेच प्रॅक्टिकल करून त्याच्यानंतर असं मोकळ्या जागेत तुम्ही जर प्रॅक्टिकल केले तर आज तुम्ही दुसऱ्यांचा औरा बघू शकणार आहे, फील करू शकणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी जे आता औरा तुम्हाला समजावून सांगणार आहे त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचा औरा एकत्र कसा येतो हे देखील आपण बघणार आहोत. ठीक आहे, कोणी नसेल तर त्यांनी आत्ताचा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि नंतर कोणी आल्यावर प्रॅक्टिस करायची आहे. सोपा उपाय. चला, तर एक कोरा पेज आपल्याला घ्यायचा आहे. पेज
लेट मी शेअर द स्क्रीन. सगळ्यांनी नोटबुक पेन घेतलेला आहे. मग औरा काय असतो ते समजावून सांगेल. आधी आपण पहिले प्रॅक्टिकल करू. औरा खरंच दिसतो का पाहू. बघा आता तुमच्या समोर मी हा जो कोरा पेज आहे, हा कोरा पेज इथे ठेवते आणि इथे तुमच्या समोर एक डॉट ड्रॉ करते. ठीक आहे, तुमच्या समोर एक डॉट ड्रॉ केला. आता तुम्ही तुमच्या नोटबुकवर पण बघू शकता आणि ज्यांच्याकडे वही पेन नाही आहे ते ते इथे पण बघू शकतात. विदिन सम सेकंद, बघा तुम्हाला जवळून दिसला पाहिजे, तर त्या डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. ते प्रकाशाचं वलय म्हणजे त्या बिंदूचा औरा आहे. कुणाकुणाला दिसलाय त्या बिंदूच्या अवतीभोवती बघा एक प्रकाशाचा वलय दिसेल. तो प्रकाशाचा वलय म्हणजे त्या पॉइंटचा औरा आहे. दिसला का पटापट सांगा. एक व्हाईट प्रकाशाचा, लाईट ब्राईट प्रकाश तुम्हाला तिथे जाणवेल. तो लाईट ब्राईट जो प्रकाश आहे. ठीक आहे, आता मी हा ज्यांना ओके दिसला दिसला, ग्रेट ग्रेट ग्रेट. आता मी हा पेन इथे ठेवते. बघा, मी औराबद्दल बोलत आहे, शॅडो बद्दल नाही. इथून तुम्हाला या साईडने दिसते ती या पेनची शॅडो आहे. पण शॅडोच्या बाजूला एक प्रकाशाची लाईन दिसते ना. हे बघा, इकडूनही एक प्रकाशाची लाईन दिसते. हा ही प्रकाशाची लाईन, शॅडो नाही, प्रकाशाची लाईन म्हणजे त्या पेनाचा औरा आहे. ठीक आहे, प्रकाशाची लाईन दिसली. प्रकाशाची जी लाईन तुम्हाला दिसत आहे ही पेनाची प्रकाशाची लाईन म्हणजे या पेनाचा औरा आहे. या पॉइंटच्या भोवती असलेला प्रकाशाचा लाईन म्हणजे त्या पॉइंटचा औरा आहे. आणि या पेनाच्या भोवती असलेली प्रकाशाची लाईन म्हणजे त्या पेनाचा औरा आहे. ठीक आहे, आता आता मी इथे हात ठेवला माझा. ठीक आहे, आता जेव्हा मी इथे हात ठेवला तर आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. मी औराच्या लाईन बद्दल बोलते. आता बघा, इथे व्हाईट प्रकाशाची लाईन दिसते तुम्हाला आणि हीच लाईन बघा इथे क्रिस्टलच्या बाजूला जास्ती ब्राईट झालेली आहे. कुणाकुणाला जाणवत आहे बघा, ही हाताची लाईन औराची आहे ती बारीक आहे, पण क्रिस्टलच्या बाजूला हाच प्रकाश जास्ती मोठा झालेला आहे. बघा, इथे प्रकाशाची लाईन जी आहे ती मोठी झालेली. का बरं? कारण क्रिस्टलची जी एनर्जी आहे त्याच्यामुळे तो ब्राईट लाईट तिथे वाढलेला आहे. हे बघा, इथे पण तुम्हाला क्लिअर लाईन जाणवतात आहे. या ज्या लाईन आहे त्या 5 बोटांच्या औरा लाईन आहेत. तर आता आपल्याला औरा बघणं हे नाहीये. आता तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा, आता अजून तुम्हाला एकच मिनिट स्क्रीन शेअरिंग थांबवू द्या मला. तर तुम्ही जर मला बघू शकत असाल, ठीक आहे, माझी स्क्रीन, तर मला जर बघू शकत असाल तर तुम्ही माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. कुठे लक्ष केंद्रित करायचं आहे? यू हॅव टू फोकस ऑन माय नोज टिप. आणि माझ्या चेहऱ्याच्या अवतीभोवती एक तुम्हाला प्रकाशाची लाईन दिसत आहे. तर तो जर ती लाईन दिसत असेल, ज्यांनाही दिसली, तो माझा स्वतःचा औरा तुम्ही बघू शकत आहे. ठीक आहे, कुणाला दिसत आहे? कुणाकुणाला दिसली ती ब्राईट प्रकाशाची लाईन? कुणाला दिसत आहे? ठीक आहे, आता जी लाईन तुम्ही बघत आहे हा तुम्ही माझा औरा बघू शकत आहे. ठीक आहे, माझा औरा तुम्हाला जी व्हाईट प्रकाशाची लाईन दिसते. आता तुम्हाला आपल्याला काही जादूचे खेळ किंवा प्रयोग नाही करायचे. आपण काय हे प्रॅक्टिकल बघतो आहे किंवा इथून पुढे करणार आहे. तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीचा सुद्धा औरा बघू शकणार आहे. हे आपण का करतो, याच्या मागचं कारण काय आहे ते आधी समजून घेऊ. लेट मी शेअर द स्क्रीन. स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून मी हे तुम्हाला समजवते. एकच मिनिट. तर व्यक्तीला जे औरा सायन्समध्ये स्टडी करतात त्यानुसार व्यक्तीचं जे आभा मंडळ आहे हे ज्या वेगवेगळ्या व्यक्तीच्या औराला लेयर्स असतात. आता तुम्ही बघितलं असेल की लहानपणी एखाद्या बाळाला नजर लागते असं आजी आई सांगायची आणि मीठ मोहरी याच्यानी किंवा मिरचीनी त्या मुलाची किंवा बाळाची नजर उतरवली जायची. कोणी कोणी बघितलंय नजर काढणं हा प्रकार? कुणी कुणी बघितला? सगळ्यांनीच. आईनी बघितला, घरी ती प्रकार होता, वेगवेगळ्या पद्धतीने नजर काढली जायची. आता तुम्ही दुसरं ऑब्झर्व काय केलं
ही नजर काढताना कधीच शरीराला स्पर्श केला जात नाही. बरोबर? बघितला, ही नजर काढताना कधीच शरीराला स्पर्श केला जात नाही. विचार करा, जुनं विज्ञान होतं, आज जपानमधून आलेलं आहे, अमेरिकेतनं आलेलं आहे औरा क्लिन्झिंग, आणि आपण करतो. आपली आजी आई करत होती ती आपल्यासाठी अंधश्रद्धा, आणि जपान आणि अमेरिकेने सांगितलं आता औरा क्लिन्झिंग ते काढत होते. ते नजर काढणं म्हणजे काय? औरामध्ये नजर कुठे लागत होती? आपल्या आभामंडळात नकारात्मक ऊर्जांचा प्रवेश म्हणजे नजर लागणं. आता इंग्रजी जरा चांगला, तसा योगशास्त्र भारतातनं बाहेर गेला, आणि आपण आता प्रत्येक जण काय करतो? योगा. कोणीतरी योग साधना करतं का? योगा करतो. त्याच पद्धतीने आपलं ज्ञान खूप प्राचीन आहे, पण आपण सगळं आता परत नव्याने इम्पोर्ट करून वापरतो. तर मग काय झालं त्याच्यामध्ये? नजर काढणं. तर नजर काढणं म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला काय नाव आलं? औरा क्लिन्झिंग. कोणतं नाव आलं? औरा क्लिन्झिंग. ऍक्च्युअल काय आहे ते? शरीराला स्पर्श न करता औरामध्ये कळत नकळत आलेली नकारात्मकता दूर करणं. आता ही जी औराची इमेज इथे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते, तर काय होतं काय? एखादा व्यक्ती जीवन जगत असताना हे जे आपलं आभा मंडळ आहे, या आभा मंडळामध्ये कळत नकळत कुठल्या कारणाने जर नकारात्मक ऊर्जा आली, आता ती कुठून येणार आहे? सतत सतत तुमच्या घरी जर किंवा एखाद्या तुमच्याकडे नकारात्मक विचार करणारा व्यक्ती असेल, तर त्याच्या एनर्जीतनं तुमची एनर्जी नकारात्मक होणार. सकाळपासनं रात्री बाहेर गेल्यानंतर मला सांगा, मूवीमध्ये मूवीला गेल्यानंतर किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर किंवा लग्न समारंभ गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर किती लोकांना अस्वस्थ वाटतं घरी आल्यावर? डोकं दुखेल, चिडचिड होतं, फ्रेश वाटत नाही. याच्या मागचं कारण काय आहे? तिथे एका जागी खूप सारे लोक आले आहे. आता विचार करा की एका बिंदूलाही औरा आहे, एका पेनाचाही औरा आहे, एका व्यक्तीचाही औरा आहे. मग एका जागी जमा झालेले 500 लोक, 100 लोक, किंवा मोठ्या लग्न समारंभामध्ये 1000 लोक, मग तेवढे औरा तिथे जमा झाले. प्लस त्या जागेचा एक औरा आहे, तिथे स्वयंपाक करणाऱ्यांचा औरा आहे. बरोबर? नुसतं पाहुण्यांचाच औरा आहे का? तिथे झाडपूस करणाऱ्यांचा औरा आहे. बरोबर आहे? मग एवढ्या सगळ्या सजीव निर्जीव वस्तूंचा औरा तुमच्या एनर्जीशी कनेक्ट झाला, आणि त्याच्यातला जर काही औरा नकारात्मक असेल, तर मग तिथून आल्यानंतर डोकं जड वाटणं, नकारात्मकता वाटणं, अशा गोष्टी घडतात. आणि म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे की नेहमी चांगल्या व्यक्तींची संगत करावी. आता मग प्रश्न पडला असेल की मॅडम, असे चिडचिड करणारे, नकारात्मक विचार करणारे 2-4 लोक आमच्याच तर घरी असतात, घरच्या लोकांच्या सारखे, बॉस सारखे, तसे त्यांना कसं बदलणार? हा प्रश्न पडलाय की नाही? मगाशी एका सरांनी म्हटलं होतं की आमच्या अर्धांगिनी चिडचिड करतात, काय करायचं? बरोबर आहे? त्याच्यासाठी जर तुम्ही रेकी साधक आहात, तर अन्न आणि पाणी चार्ज करायचे. पुढे मी तुम्हाला एनर्जी बॉल शिकवणार आहे. सेकंड आणि थर्ड लेवलचे लोक करतील, त्यांना काही सिम्बॉल्स अवगत करवणार आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही अशा नकारात्मकतेपासून सहजतेने सोल्युशन मिळवू शकता. जे सोल्युशन न भांडता, अगदी कुणालाही न सांगता, लोककल्याणासाठी चांगल्या गोष्टींनी आपण या सगळ्या एनर्जीला क्लीन करू शकतो. काय म्हणता प्रणाली मॅडम? पटकन सांगाल, पण वेळ नाही आपल्याला, खूप मोठा टॉपिक एक्सप्लेन करायचा आहे. बोला, काय म्हणताय? नाही, मी आता जसं आता मॅडम बोलल्या की आपल्याला कोणाची नजर लागते, त्रास होतो. मी मॅडमकडनं मी क्रिस्टल्स वगैरे घेतलेले आहेत. ते एकदा मी ट्रिपल प्रोटेक्शनचं क्रिस्टल मी हातात घातलेलं होतं आणि ते बरेच महिने होतं, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. पण मी एका अशा फंक्शनला गेलेले होते, कारण ती फॅमिली आमच्या बरोबर थोडंसं म्हणजे दुरावाच आहे. पण मी त्यांच्याकडे, त्यांनी अगत्याने आम्हाला बोलवलेलं म्हणून आम्ही गेलो. त्या व्यक्तीला मी भेटल्याच क्षणी दुसऱ्याच मिनिटाला माझ्या हातातलं ब्रेसलेट फटकन तुटलेलं आहे. म्हणजे तो एक एक्सपिरियन्स मला आलेला आहे की खरंच सांभाळून राहायचं, आणि मॅडम जे आपल्याला सांगतात ना ते व्यवस्थित पूर्ण ऐकावं आणि करावं. आणि मग दुसऱ्या दिवशी मॅडमना मी विचारलं, मॅडम बोलल्या नाही, हे असं होतं म्हणून. मॅडम मला अजून एक विचारायचं आहे. मी मॅडम, मुलीसाठी बाकीचे एक बाकीचे प्रश्न आपण नंतर घेऊ.
ठीक एक आहे. फक्त ते ना आपलं पिरामिड मी घेतलेलं होतं अमेथिस्टचं. ते ऍक्च्युली काल मॅडम माझं इथे पडलं पिरॅमिड तर या त्याला चीर सगळ्यांना गेली. माहिती नाहीये. तो ते मास्टर चीर लेवलचा गेली प्रश्न त्याची आहे. फक्त. ठीक आहे. चीर थोडंसं तुटलं साईडला. मग नवीन घ्यायला लागेल. ते तसं हिलिंग होणार नाही. पिरॅमिड तुटलेलं हां. ओके. थँक्यू. ओके. थँक यू. सॉरी मॅडमला याच्यासाठी मी थांबवलं, कारण पिरॅमिड आणि क्रिस्टल्स हा आपला मास्टर लेवलचा टॉपिक असतो. तो सध्या तुमच्या समोर जर मी त्यांना उत्तर दिलं तर विनाकारण तुमचं कन्फ्युजन होईल. म्हणून मी मॅडमला थांबवलं, कारण आपल्या मास्टर लेवलच्या सेशनमध्ये मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सहजतेने देऊ शकणार. ओके, चला पुढे जाऊ आपण. तर आपण बघितलं की गर्दीच्या ठिकाणी एकत्रित लोक आले, तर पण रेकीमध्ये ती शक्ती आहे की तुम्ही अशा नकारात्मक व्यक्तींना किंवा नकारात्मक गोष्टींना जीवनामधनं सहजतेने दूर करू शकता आणि आपला आणि आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही सकारात्मक ऊर्जांचं प्रोटेक्शन करू शकता. आता अजून दुसरं, जसं गर्दीच्या ठिकाणी घरी सगळं चांगलं आहे आणि अशी एखादी व्यक्ती येऊन गेली, एखादा पाहुणा, एखादी व्यक्ती येऊन गेली आणि त्याच्यानंतर तुम्हाला चिडचिड झालं किंवा घरातलं अख्खं वातावरण बिघडलं, असा अनुभव केलाय का कधी? ओके. असं का होतं? त्याचं कारण की त्या व्यक्तीचा औरा नकारात्मक असतो आणि तो तुमच्या घरापर्यंत येतो, तुमच्या घराच्या एनर्जीमध्ये टच करतो आणि म्हणून घराची किंवा व्यक्तीची औरा स्ट्रॉंग असणं, पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. कारण या सर्व नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव कळत-नकळत त्या व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. म्हणून आभा मंडळ क्लीन ठेवणं गरजेचं असतं. चला तर मग आता जे मी आभा मंडळ सांगितलं, कुणाकुणाला तुमच्याच घरातल्या व्यक्तीचा औरा बघायला आवडेल? बघायला आवडेल? तुमच्याच घरात बसलेल्या व्यक्तींना कसं बसवायचं? एका प्लेन भिंतीच्या समोर त्यांना उभं करा किंवा बसवा. मी दोन्ही प्रॅक्टिकल जे आता म्हटलं ना, की 2 नकारात्मक व्यक्ती आल्यावर कसा औरा हे होतो, फील होतं की नाही होत, ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे आता. कोण-कोण प्रॅक्टिकलमध्ये सहभागी होणार आहे? कुणाकडे 2-3 जण पाहिजे तुम्हाला व्हॉलंटियर म्हणून. फटाफट जिनके साथ अभी एक व्यक्ती है. भारती मॅडम अनम्यूट करा पटकन. ओके. आणखी कोण आहे ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे? पटापट, फास्ट. राजेंद्र बोरे सर अनम्यूट करा. अगेन आय वॉन्ट वन पर्सन. स्मिता मॅडम आहे का तुमच्याकडे कोणी प्रॅक्टिकल करायला? ओके, चला डन. माईक ऑन करा सगळ्यांनी. कुठून आहात? भारती मॅडम तुम्ही कुठून आहात? मुंबई. आणि राजेंद्र सर तुम्ही कुठून आहात? अहिल्यानगर. ओके. स्मिता मॅडम तुम्ही? पुणे. व्हेरी गुड. चला तर मग आता आपल्याला अशा ठिकाणी त्या व्यक्तीला समोर ठेवायचं आहे की तुम्हाला म्हणजे समजा ही प्लेन भिंत आहे, ठीक आहे. ती प्लेन भिंतच्या समोर त्याला ठेवा. लाईट कलरची भिंत पाहिजे आणि त्याला डोळे बंद करायला सांगा, नाही तर त्याच व्यक्ती हसला तर काय होईल? तुमचं लक्ष विचलित होईल. बरोबर? तर आधी समोरासमोर त्यांना डोळे बंद करून उभं करा किंवा बसवा प्लेन भिंतीसमोर आणि तुम्ही त्यांच्या नोज टिपवर फोकस करा. तर तुम्हाला त्यांच्या अवतीभोवती असं एक प्रकाशाचं वलय दिसेल. चला करा. तर बाकीच्यांनी प्रॅक्टिस करा, म्हणजे व्हॉलेंटियर म्हणून हे आपल्या समोर प्रॅक्टिस करतात आहे. भारती मॅडम करा ना. लाईट ऑन ठेवायचं. लाईट ऑफ नाही करायचा. कोणी सांगितलं लाईट ऑफ करायला? लाईट ऑनच पाहिजे. अंधारात कसा औरा दिसेल? चला करून बघा आणि मग मला चॅटबॉक्स मध्ये सांगायचं आहे की बाकीच्यांनी जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी इथे सांगायचंय. काय करायचंय बघा. एक मिनिट. प्रगती एक जण इकडे बरं. इकडे हे बघा. आता माझ्या समोर या मॅडम आहेत. यांचं मी यांना थोडस मागे सरका. ठीक आहे, आता आहे.
आता मला जर यांचा औरा बघायचा आहे तर प्लेन भिंतीच्या, तर मी डोळे बंद करा. डोळे याच्यासाठी बंद करायला सांगितले की जेव्हा मी यांच्याकडे बघीन तर यांच्या हसण्यामुळे किंवा यांच्या फेस एक्सप्रेशनमुळे मी डिस्टर्ब नको व्हायला, म्हणून डोळे बंद केले. बाकी डोळे बंद करायचं काही कारण नाहीये. आता मी यांच्या नोज टिपवर जेव्हा फोकस करील, डोळे एकदम एकटक ठेवायचे, डोळ्यांची उघडझाप करायची नाहीये. आणि आपण यांच्या नोज टिपवर जेव्हा फोकस करू तर काही क्षणांमध्ये आपल्याला यांच्या अवतीभोवती, जसं तुम्ही माझ्या अवतीभोवती प्रकाशाचं वलय बघितलं तसं यांच्या अवतीभोवती प्रकाशाचं वलय मी जर तर याला म्हणतात आपल्याला त्याचं आभामंडळ दिसते. हे तुम्ही चेअरवर बसून पण फेस टू फेस करू शकता. 2 मिनिटं थांबा, आता डोळे उघडा. ओके, थांबा इथेच. तर कुणाकुणाला दिसला या पद्धतीने औरा, कुणाकुणाला दिसला? ओके, गुड. स्मिता मॅडम दिसला का तुम्हाला? माईक ऑन करा. चला, दिसला, व्हाईट दिसला, व्हेरी गुड. हो दिसला, हो, यस यस, दिसला मॅडम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल बघा, आता तुम्ही आभामंडळ काय दिसलं सर? राजेंद्र सर, कसं वाटतंय औरा बघून आपल्या आईचा? मिसेस आहे माझा. कसं वाटलं औरा बघून? हा, आवरा असं पूर्ण पांढरं वलय दिसतंय साईडनं, बॉडीच्या पूर्ण बाजूनं. बरोबर बरोबर. तर आता हा औरा मध्ये जर आपल्याला जर या एनर्जी लेवलवर ब्लॉकेजेस आले, जर आपल्या आभामंडळावर ब्लॉकेजेस आले, तर हे ब्लॉकेजेस हळूहळू आपल्या चक्रांमध्ये प्रवेश करतात. चक्रांमधनं हे ब्लॉकेजेस आपल्या शरीर लेवलवर प्रवेश करतात आणि मग आपल्या आजारांचे कारण असतात. आता डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेलं की 90% आजार हे सायकोसोमॅटिक डिसिजेस आहेत. ठीक आहे, 90% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला औरा क्लिन्झिंग म्हणजे आधी आपण आजी आईला काय म्हटलं, अंधश्रद्धा करता, मीठ मिरचीचा आणि तुम्ही नजर काढता, पण औरा क्लिन्झिंग आजही विदेशांमध्ये सुद्धा तुम्ही आज अमेझॉनवर असंच टाकून पहा, बाथ सॉल्ट फॉर औरा क्लिन्झिंग, असं तुम्हाला दिसेल. महागडे महागडे मीठ बनवलेले आहेत त्यांनी फक्त औरा क्लिन्झिंग आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी. मग विचार करा, आपली आजी जर मीठ मोहरी घेऊन आपल्याला एनर्जी क्लीन करत होती तर ती अंधश्रद्धा होती की त्यावेळेस त्यांचं जुनं नॉलेज होतं? ते औरा नॉलेज. बरोबर आहे, जुनं नॉलेज होतं. आणि आपण काय करतो, त्यांचं सगळं नॉलेज. आता लक्षात आलं की औरा असतो. क्लिअर झालं प्रत्येक व्यक्तीला? आता आपण स्वतःचा औरा पण फील करणार आहे, पण पहिले आता दुसऱ्यांचे बोलवलंच आहे, बाकीच्यांना प्रॅक्टिकल कम्प्लीट करू. आता दुसरा मुद्दा, मी म्हटलं की आपण गर्दीच्या ठिकाणी जातो किंवा आपल्या घरामध्ये जर बाहेरची व्यक्ती आली तर आपल्याला चिडचिड होते किंवा ती व्यक्ती निगेटिव्हिटी असेल, निगेटिव्हिटी, तर आपल्या घरातलं वातावरण बिघडतं. हे प्रॅक्टिकल. तर हे का होतं? 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात किंवा गर्दीने एकत्र खूप सारे, तर अनेक औरा एकमेकांच्या कनेक्शन मध्ये येतात. आता तुम्ही तर तुमच्या घरातल्या व्यक्तींसोबतच बसलेले आहे, पण तरी मी प्रॅक्टिकली दाखवू शकते. आता आपल्या रेकीचा शक्तिपातही झाला नाहीये, तुम्ही सर्वसामान्यच व्यक्ती आहे की नाही विदाऊट रेकी साधक, पण तरी देखील तुम्ही दुसऱ्यांचा औरा फील करू शकता. हे प्रॅक्टिकल मी शक्तिपाताच्या आधी काय करते, कारण तुम्हाला कळलं पाहिजे की एनीवन कॅन एक्सपिरियन्स दॅट. बरोबर आहे? तर आता तुम्हाला उभं राहायचंय. ठीक आहे, उभं राहायचं एकमेकांच्या समोर. ओके, आता मी समजा मॅडम थोडं समोर आहे. आता हे डिस्टन्स किती आहे? कमीत कमी 5 ते 6 फुटांनी अंतराने उभं राहायचंय. ऍटलिस्ट 5 फुटाचं अंतर तुम्हाला ठेवायचं. तुम्ही मागे जा, इकडे या कोपऱ्यात. ओके, आता 5 ते 6 फुटाच्या अंतराने समोरासमोर उभं राहायचंय. उभं कसं राहायचंय बघा, दोन्ही हात रब करून असे उभे राहा. स्टेबल उभे राहा. मागे सरका, अजून आणखी मागे, हात स्टेबल. ठीक आहे, असं त्या मॅडम दिसतात आहे ना, त्यांच्यासारखे हात तुम्हाला ठेवायचे. डोळे बंद करा. ठीक आहे, आणि आपण त्यांच्याकडे दोन्ही हात रब करून हळूवार चालत जायचंय. या पद्धतीने एक एक स्टेप चालत जायचंय विदाउट एनी टच. काही जाणवतं हातांमध्ये असं ओढल्यासारखं? आता बघा, या लेवल इथे मला हातांमध्ये एक एनर्जी जाणवली त्यांची. तर जिथे त्यांचा आणि माझा औरा कनेक्ट झाला तिथे त्यांना काहीतरी सेन्सेशन जाणवलं. काय जाणवलं मॅडम तुम्हाला? काहीतरी होत होते. चला, थँक्यू. ओके, तर आता बघा की जेव्हा 2 व्यक्ती या पद्धतीने करून बघा, 2 व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ती एनर्जी आपल्याला हातांना काहीतरी कंपनांसारखी जाणवते. 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तर ते कंपन तुम्ही ऍक्च्युअल फील करू शकता की कुठल्याही व्यक्तीची जी एनर्जी एकत्र आल्यावर ती
आणि जर ती व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर एखादी खरी सकारात्मक व्यक्ती येऊ द्या, तर तुम्हाला कसा आनंद होतो, वाह किती छान झालं. आणि नाही तर तुम्हाला काय वाटतं, अरे देवा कशाला येऊन बसली घरी, असं जे वातावरण होतं. राजेंद्र सर, जाणवला का तुम्हाला औरा? हातांना स्पर्श जाणवला का तो? अनम्यूट करा. थोडा नॉर्मल जाणवलं, एवढं म्हणजे नाही असं. नाही, आपण फर्स्ट टाइम केलेला आहे म्हणून, ठीक आहे. हा. तर जेव्हा आपल्याला नाही जाणवलं, तुम्ही परत एकदा हात रब करून एकदा जाऊन बघू शकता. तर हाताला कंपन, आता बघा तुम्ही क्लासही करताना सोबत होते, बसलेले आहात, पण हम्म. तरी देखील तुम्हाला तेव्हा ती एनर्जी जाणवत होती का? पण आता आपण हम्म. जाणीवपूर्वक ती अनुभवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तुम्हाला तो औरा जाणवला. पण आता जर समोरच्या व्यक्तीचा औरा पॉझिटिव्ह असेल तर त्याचं असणं आपल्याला पॉझिटिव्ह जाणवतं. आणि जर त्या व्यक्तीचा औरा निगेटिव्ह असेल, आता निगेटिव्ह औरा कशा कशामुळे होतो? नकारात्मक विचारांमुळे, आजारपणामुळे, किंवा सतत सतत नकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये. जास्तीत जास्त आता पोलीस व्यक्ती जेव्हा घरात पाय ठेवेल, त्याची एनर्जी पॉझिटिव्ह असू शकते का? कारण दिवसभर ती व्यक्ती गुन्हेगार आणि त्याच विचारांच्या चर्चेमध्ये असते. म्हणून ती व्यक्ती जेव्हा घरी येते तर त्या व्यक्तीने तर सगळ्यात पहिले मिठाच्या पाण्याने आंघोळ करून घ्यायची. जज दिवसभर याचे त्याचे नकारात्मक विचार, डॉक्टर आजारी आणि पेशंटचा समूह हे करत असतात. शिक्षकांकडे तर दररोज खूप साऱ्या घरातले लोक, मुलं येत असतात, खूप साऱ्या एनर्जीचे लोक येत असतात. मग प्रत्येक वेगवेगळ्या एनर्जीशी, म्हणून औरा क्लिन्झिंग करणं महत्वाचं आहे. कारण आपण जसं, एक तुम्हाला सांगते की आपण शरीराची स्वच्छता रोज आंघोळ करून करतो, पण ते आंघोळ रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. पण आपण कधीच इथली पण सर्व्हिसिंग केली नाही आहे. आपण कार, गाडी सगळं, तर 2 दिवस आपण काय केलं, विचारांचं सर्व्हिसिंग. आणि त्याच्यासाठी आपण रेकीचे 5 तत्व आणि जे तुम्हाला सांगितलं हो पुन्हा प्रेयर, की बाबा कळत नकळत माझ्या विचारांमध्ये कुठे निगेटिव्हिटी आली असेल, त्याच्यासाठी जस्ट से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे आपण वाक्य बोलायला शिकवलं. ठीक आहे. तर आता ही जी एनर्जी आहे प्रत्येकामध्ये ऑलरेडी आहे आणि त्या एनर्जीला रेकीच्या 5 तत्वांसोबत आपण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह करू शकतो. ठीक आहे. अजून कोणी प्रॅक्टिकल केलं होतं? स्मिता मॅडम, जाणवलं का? काय जाणवलं सांगा? माझ्या मुलीला पण थोडं सेन्सेशन जाणवलं हातांमध्ये आणि मलाही खूप कमी जाणवलं पण जाणवलं. हा, आता आपला शक्तिपात व्हायचंय. आपण नॅचरल जी तुमची एनर्जी आहे त्याच्यावरच आपण प्रॅक्टिकल केलं. भारती मॅडम, तुम्हाला जाणवलं का? मला पहिल्या वेळेस जाणवलं, आता ती वॉशरूमला गेली त्याच्यामुळे सायंकाळी करत. अच्छा अच्छा, ओके, नो प्रॉब्लेम. स्वप्नाली कांबळे मॅडम, तुम्ही प्रॅक्टिकल केलं, तुम्हाला जाणवलं का? नाही, मी प्रॅक्टिकल नाही केलं मॅम, मी नंतर करेल. मला हा प्रश्न विचारायचा होता की समजा ते हात जेव्हा आपण एकमेकांशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा जर काही सेन्सेशन नाही जाणवलं तर त्याचा अर्थ काय समजायचा? मॅडम, सुरुवातीला आपल्याला ते सेन्सेशन ओळखता येणं फरक पडतो. आता ते सेन्सेशन कसे असतात हे जर जाणून घ्यायचं असेल ना, सगळ्यांनी दोन्ही हात रब करा. हे आपण एनर्जी बॉल मध्ये शिकणारच आहे. रब युअर हँड. पण आता ते शक्तिपातानंतर करणार आहे प्रॅक्टिकल. आता आपण नॅचरल एनर्जी फील करूया. रब युअर हँड अँड स्लोली हात तुमचे जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर करायचे आहेत. मग आता हे हात जवळ दूर करताना कुणाकुणाला हातामध्ये कंपन जाणवली? काहीतरी हातामध्ये एनर्जी जाणवते. आता हे जे तुम्हाला हातामध्ये जाणवत आहे, सेम सेन्सेशन तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही असं जवळ जाता ना, ते जाणवतात. तर आणि आपली बॉडी त्या एनर्जीला फील करत जाते. आपल्याला ते एनर्जी फील करण्याचं सेन्सेशन ऑलरेडी निसर्गाने दिलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे कधी एखादी व्यक्ती येऊन बसली की आपल्याला वाटतं की ही केव्हा उठून जाते. का बरं? कारण त्या व्यक्तीचा औरा नकारात्मक असतो म्हणून. आलं का लक्षात? त्या व्यक्तीचा एनर्जी नकारात्मक असते म्हणून आपल्याला या पद्धतीने जाणवत असतं. आणि म्हणून नेहमी प्रयत्न करायचा. आणि माझ्या मैत्रिणींनो, आता जेव्हा आपण औराचं बघतोय ना, तर एक लक्षात घ्या, सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टींना औरा असतो. तर जेव्हा तुम्ही घरी कुठलेही काम करता आणि त्या कामातनं तुम्ही त्या वस्तूंना स्पर्श करता, बरोबर आहे, त्या व्यक्तींसाठी तुम्ही आहार बनवता घरातल्या, तर माझ्या मैत्रिणींनो, एकच विनंती करते की घरात काम
थोडं कमी केलं चालेल, पण ते कपड्याची घडी घालताना तेव्हाही पॉझिटिव्ह विचार करा की हे कपडे दिवसभर ती व्यक्ती धारण करेल तर तिला ऊर्जा प्राप्त होईल, रागाने नाही. स्वयंपाक करताना फक्त पोट भरण्यासाठी तुम्ही डबा देत नाही आहात किंवा पोट भरण्यासाठी अन्न शिजवत नाही आहात, तर तिथेही तुम्ही घरच्यांना स्वास्थ्य प्रदान करताय. त्याच्यामुळे एका महिलेची जबाबदारी खूप मोठी असते. खूप मोठ्या लेवलवर ते प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला तेवढाच म्हणजे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तर आता आपण औरा बघितला, आता स्वतःचा औरा फील म्हणजे आता औरा स्कॅनिंग. तिसरं प्रॅक्टिकल काय? औरा स्कॅनिंग विदाउट एनी टच. तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचा औराला मी स्कॅन करायला शिकवणार. रंजना सोनार मॅडम, बोला बरं. तुम्ही बऱ्याच वेळेचा इलेक्ट्रॉनिक पण हात रेंज केला, बोला काय म्हणताय? हा मॅडम, सॉरी, मी याच्यासाठी बोलले की मी ऍक्च्युली आता हॉस्पिटलाइज आहे. हा बोला ना. हा, मी हॉस्पिटलाइज आहे आता, म्हणून मी कॅमेरा विचारायचं होतं आधी तुम्हाला, चालू ठेवू का बंद ठेवू? मी 2 दिवस बंद ठेवून केलं, नाही, बंद पण ठेवू आज मी नका. तुम्ही आता प्रॅक्टिकल करताय, बंद करू नये. प्रॅक्टिकल होऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. कॅमेरा चालू पण ठेवू शकते ना, बघू शकते ना मी कॅमेरा चालू ठेवून? तुम्ही कॅमेरा बंद करून नाही मला बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, ओके. ओके, चला. तर मग आता आपण जी एनर्जी स्कॅन करायला शिकूया. कोण प्रॅक्टिकली सहभाग करणार आहे आता? एनर्जी स्कॅन. एनर्जी स्कॅन करणं म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीला असं 2 लोकांना समोरासमोर उभं करायचं आहे. जी एक व्यक्ती काय करेल, डोळे बंद करून हळूहळू हात असे ठेवेल त्याच्यात आणि स्लोली हात खाली घेईल. स्लोली 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 स्लोली. जर एखाद्याच्या शरीरावर काही दुखणं असेल तर तिथे तुमचे हात जड होतील. म्हणजे विचार करा, विदाउट एनी टच एखाद्याच्या औरा, कारण ते पेन कुठून आलेला? औरातनं शरीरात जातो. हे प्रॅक्टिकल आपण सिद्ध करतो याच्यातनं. म्हणजे पेन आणि प्रॉब्लेम कुठे तयार होतात? सगळ्यात पहिले औरात, आणि मग त्याचा इफेक्ट शरीरावर होतो. मानसी मॅडम, तुम्ही करताय का प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल कोण करताय? म्हणजे मला त्यांना त्यांचा कॅमेरा जास्ती जवळ हे करता येईल. एनीवन? भारती मॅडम, चला तुम्हीच करून बघा बरं. आली आहे का मुलगी तुमची? 400+ लोकांनी प्रॅक्टिकल करायला जर तुम्ही इतके मागे पुढे पाहाल तर रेकी कसे शिकणार? ओके, मुक्ता जाधव मॅडम अनम्यूट करा. गीता देशमुख मॅडम अनम्यूट करा फटाफट. ओके, आता करायचं काय? 2 व्यक्तींना समोरासमोर उभं राहायचं आहे. 2 व्यक्तींनी समोरासमोर उभं राहायचं आहे. 2 व्यक्तींनी समोरासमोर उभं राहायचंय. एका व्यक्तीने स्टेबल हात रिलॅक्स करून डोळे बंद करून उभं राहायचंय. दुसऱ्या व्यक्तीने दोन्ही हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. एका व्यक्तीने स्टेबल उभं राहायचंय. मुक्ता मॅडम, एका व्यक्तीने स्टेबल उभं राहायचंय. एकाच व्यक्तीने प्रॅक्टिकल करायचंय. ठीक आहे, एका व्यक्तीने डोळे बंद करून स्टेबल उभं राहायचंय. आणि जी व्यक्ती प्रॅक्टिकल करणार असेल त्यांनी दोन्ही हात रब करायचे आहे आणि हळूवार डोक्यापासून असं खाली हळूवार हात आणायचे. टच करायचा नाहीये शरीराला आणि डोळे बंद करून आणा. डोळे बंद करून हात थोडे, भारती मॅडम थोडा मागे सरका तुम्ही. एकदम जवळ नाही राहायचंय. टच करायचं नाही शरीराला. थोडं हळू असं हळूवार हात खाली आणायचे. स्लोली स्लोली स्लोली. स्लोली हात खाली आणायचे. आता बघा, जेव्हा तुम्ही हात खाली आणाल तर हात तर तुमचे कुठे जड होतील, अशा हेवीज होतील. हा, मुक्ता मॅडम, जाणवलं का कुठे हाताला काही सेन्सेशन? खांद्यापाशी जाणवले मला त्यांच्या. ओके, तर खांद्याच्या तिथे काही पेन किंवा काही आहे का विचारा? जडत्व कमरेपाशी मान किंवा शोल्डरच्या तिथे? कमरेपाशी पण जाणवले. तर हा. कमरेपाशी आहे म्हणतात पेन जरा ओके, पोटामध्ये. चलो. हो. स्मिता मॅडम, तुम्हाला काय जाणवलं? अनम्यूट करा. हा मॅडम. कमरेच्या तिथे हा बोला. हा, मला कुठेही पेन नाहीये बहुतेक तिचे, त्यामुळे मला जडपणा नाही जाणवला कुठेच. व्हेरी गुड. आता बघा, या पद्धतीने काय की आपल्याला हे प्रॅक्टिकल फक्त समजून घेण्यासाठी करायचे आहेत
की एखाद्या व्यक्तीचा म्हणजे मी जे म्हणते ना की औरा असतो तो फील करता येतो हे समजून घेण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने आपण इझिली प्रॅक्टिकल याचे व्हिडिओज पण मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. ओके, व्हिडिओज पण मी तुम्हाला सगळ्यांना याचे प्रॅक्टिकल व्हिडिओ पण देणार आहे. आता आपण फील करूया स्वतःचा आवरा. ठीक आहे, स्वतःचा आवरा फील करूया. तर काय करायचं, दोन्ही हात रब करा. रब युअर हँड. आणि आता असे हात करा. इथे बघा हात ठेवा. इथे तुम्हाला खूप हेवी कंपन जाणवतील. जे लोक जास्ती विचार करतात एकदम हातावर असा इथे खिचावल्यासारखा जाणवेल. डोकं आणि हाताच्या मध्ये कोणाकोणाला जाणवलं त्यांनी थंबनी असं करायचं फक्त. ओके, अब जो लोग ज्यादा हेडफोन यूज करते त्यांनी जरा दोन्ही हात रब करायचे आणि कानाच्या तिथे नाही, हेडफोन काढून, हेडफोन लावलेले असतील तर काढून घ्या सध्या. आणि असे हात करा. इथे तुम्हाला इतकं, जे लोक हेडफोन वापरतात त्यांना इथून कानातून गरम वाफा जाणवतील जास्ती. गरम वाफा जाणवतील कारण खूप हेडफोन वापरतात. आता विचार करा की आपण शरीरावर आपल्याला माहितच नाही किती दुखणे चालू आहेत, का चालू आहे, त्याचे व्हायब्रेशन्स कसे आहेत. तुम्ही आत्ता तुमचं दुखणं फक्त शरीराच्या आतमध्ये फील केलं. आता तुम्हाला ते खिचावाच्या पद्धतीने औरामध्ये सुद्धा जाणवणार आहे. जाणवत आहे? कानाच्याकडे एकदम खिचाव, जिथे तुमच्या शरीरात वेदना असतील ना तिथे खूप. चेहऱ्याच्या समोर असा करा हात. डोळ्यात, ज्यांना डोळ्यांचा त्रास असेल अगदी डोळ्यातून गरम वाफा निघताना दिसतील. सर्दी बिर्दी असेल तर नाकाच्या तिथून वाफा निघताना जाणवतील. असं काहीतरी खिचाव जाणवेल एनर्जीचा. ओके, आता हार्ट समोर बघा. हार्टच्या समोर मन सतत भीतीच्या वातावरणात राहत असेल, डर लगता है हर बात से, हृदयासमोर एनर्जी जाणवेल. जाणवत असेल तर थंब दाखवायचा. डोळे ओपन करून आपण स्वतःची एनर्जी फील करू शकतो. बंद डोळ्यांनी जास्तीत जास्त फील होईल. थ्रोट चक्र, ज्यांच्या खूप अव्यक्त भावना आहेत, थायरॉइडची समस्या आहे, इथे तुम्हाला जाणवेल. लोकांसमोर काहीतरी भडास काढायची होती पण ती काढता नाहीयेत. थ्रोट चक्र ब्लॉक होऊन जातं, मग ते इथे खिचाव जाणवतो खूप. आता शरीरावर जिथे दुखत आहे, एखादा वेदनेचा भाग असेल त्याच्यावर रब, हँड रब करून हात ठेवून बघा. टच करायचा नाही, दूर. तुम्हाला तिथे खूप जास्ती असा खिचाव जाणवेल, वेदनांचा असा काहीतरी खूप ओढल्यासारखं जाणवेल. आता हे जे सगळे आहे, जिथे जिथे औरा लेवलवर ब्लॉकेजेस जास्ती आहेत, जिथे जिथे वेदना जास्ती आहे तिथला औरा डॅमेज आहे आणि तिथे तुम्हाला जाणवतं की निगेटिव्ह ऊर्जा तुम्ही अनुभव करताय. जाणवला खिचाव? ओके, गुड. एनिवन वॉन्ट टू शेअर? कोणाकोणाला? गीता मॅडम जाणवला का? गीता देशमुख मॅडम, फील केला का औरा तुम्ही स्वतःचा? मॅम मुलाचा केला त्यावेळेस त्याच्या पायाजवळ थोडस जाणवलं होतं. हा, मी विचारलं त्याला तर हो बोलला की पाय दुखतायत म्हणून. ओके. तुम्ही तुमचा औरा फील केला का आता? हा माझा केला, कानाच्या तिथे गरम वाफा जाणवला. ओके, जास्त नाही पण गरम वाफा जाणवला. ओके. राजेंद्र सर, जाणवला का स्वतःचा औरा? हो, कानात हेडफोन घातला होता त्या कानामध्ये गरम वाफा जाणवलं एकदम. ओके. आणि हार्टच्या इथं खाली पोटाच्या इथं जरा जाणवलं, कारण मी शुगर पेशंट आहे, इन्सुलिन पेशंट आहे, तिथं पॅनक्रियाच्या इथं बरोबर ते जाणवलं. ओके, म्हणजेच काय, आपल्या आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हता. तर एक लक्षात घ्या, आपण डॉक्टर, मेडिकल सायन्स खूप रिसर्च नंतर तयार झालेला आहे. पण एक लक्षात घ्या की
आपलं म्हणजे आता जसं राजेंद्र सर, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा शुगर डिटेक्ट झाला, डायबिटीज डिटेक्ट झाला, डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं असेल की एक गोळी घ्या. स्टार्टिंग सुरुवात हो, एक गोळीपासून झाली होती, एक गोळी, मग 2 गोळ्या, मग 2 गोळ्या. इन्सुलिन पर्यंत प्रवास पोहोचलाय. आता मला एकच आता 10 वर्ष प्रश्न, इन्सुलिन पर्यंत प्रवास पोहोचला. बरोबर आहे, एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की कुठलंही औषध आपण कशासाठी घेतो. बरं होण्याचं. मग तुमच्या तर गोळ्या वाढून त्याच्यानंतर इन्सुलिनचा प्रवास चालू झाला. हो. ठीक आहे. मग हेच आज आपण 10 पैकी 8 लोकांना बीपी, शुगर किंवा थायरॉइड यापैकी एखादी समस्या बघतो. कोणी 10 वर्षापासून औषध घेत आहे, कोणी 20 वर्षापासून औषध घेत आहे, कोणी 15 थायरॉइडची वर्षापासून सुद्धा औषध घेत आहे. समस्या आहे म्हणून. काय? थायरॉइडची सुद्धा समस्या आहे म्हणतो. बरोबर आहे. तर वेगवेगळ्या समस्या आहेत. तर आता मला हे सांगा सर, की या सगळ्या समस्यांसाठी आपण औषध घेऊनही उपचार पूर्ण होत नाही आणि औषधांचे डोस वाढत आहे, म्हणजे कुठेतरी मेडिकल सायन्सला मर्यादा आहे. कारण ही मर्यादा का आलेली आहे? डॉक्टरांचा अभ्यास हा फक्त फिजिकल बॉडीवर झालेला आहे. होमिओपॅथी तज्ञ काही प्रमाणात मनावर काम करतात, की त्यांचा अर्थ आहे की आपल्या प्रत्येक भावनेचा परिणाम शरीरावर होतो. आणि तेच रेकीमध्ये आपण चक्र आणि औरावर अभ्यास करून म्हणतो की आपल्या शरीरामध्ये कुठलंही आजार येण्यासाठी काहीतरी कारण दिलेलं आहे. म्हणजे ॲज अ नॅचरोपॅथी डॉक्टर आम्हाला पहिली व्याख्या काय शिकवली होती? अगर हमारे शरीर में कोई रोग है तो उसके लिए हमने कुछ तो भी कारण दिया है, कारण हटा दो रोग हट जाएगा. ही आम्हाला पहिले व्याख्या शिकवली गेली होती. तर मग आपल्या शरीरामध्ये काहीतरी कारण आहे, त्याच्यासाठी आपण लाईफस्टाईल वर वर्क करणं गरजेचं आहे, कारण आपल्या लाईफस्टाईल मधनच तो आजार आलेला आहे. मग जर का आपण आपल्या लाईफस्टाईल आहारावर वर्क केलं तर मग त्या गोळ्यांचा चांगला परिणाम होईल आणि आपण रोगमुक्त होणार. पण आपण फक्त औषध घेतो आणि लाईफस्टाईल म्हणजे फक्त रोज वॉकिंग नाही. सगळ्यात महत्वाचं कारण, आपल्याकडे डॉक्टरही उपस्थित आहे क्लासला, की तुम्ही तुमच्या जीवनात घेणारा स्ट्रेस हा बीपी आणि शुगरचं आणि पुढे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण आहे. बरोबर? पण आपण काय करतो? फक्त गोळीवर निर्भर राहतो, पण स्ट्रेस कशाने कमी होईल, आनंदी राहायला शिकतच नाही. आणि रेकीच्या 5 तत्वांसोबत जेव्हा तुम्ही जगायला लागता, खऱ्या अर्थाने आनंदी राहायला लागता आणि व्यक्ती जेव्हा आनंदी असतो, इनर स्माइली क्रिएट असतो, तर शारीरिक लेवलचं सफरिंग आपोआप होतो. कॅन्सर सारखा आजार सुद्धा अनेको वर्ष दडपलेल्या भावनांचा परिणाम आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराच्या फ्रिक्वेन्सीनुसार होणारे आजार वेगळे राहतील, पण सगळ्यात महत्वाचं तुमच्या जीवनात तुम्ही घेतलेला तणाव, तुम्ही तुमची लाईफस्टाईल. आता जर तुम्हाला माहिती असेल तर 8 तास झोप एका व्यक्तीला पाहिजे, प्रत्येकाला माहिती आहे. पण सध्याच्या पिढीने त्याचं चक्रच बदललेलं आहे. ती 8 तास झोप आपल्या बॉडी ऑर्गन क्लॉक आहे त्याच्यानुसार असते. त्याच्यानुसार व्यक्तीने रात्री 10 नंतर जागरण करू नये. तो झोपेचा वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सांगितला गेलेला आहे. पण आजची युवा पिढी ती रात्री 2 वाजता झोपते आणि सकाळी 10 वाजता उठते. मग म्हणते आम्ही 8 तास झोप घेतो. त्याला 8 तासांची झोप नाही, कारण 8 वाजता बॉडी ऑर्गन क्लॉक नुसार आपलं जे लिव्हर फंक्शनचं काम होतं, म्हणून जागरण करू नये. उत्तम स्वास्थ्यासाठी याही गोष्टी, म्हणजे फक्त रेकी साधनेने सगळ्याच गोष्टी बऱ्या होतील असं नाही. ती एक सपोर्टिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पण त्याच्यासोबत लाईफस्टाईल जर दूर केला, म्हणजे लाईफस्टाईल मधल्या होणाऱ्या चुका जर दूर केल्या, तुम्हाला गंमत सांगते, माझ्याकडे रिझल्ट आहे, मी जमलं तर आज ग्रुपवर व्हिडिओ टाकते. आपल्याकडे 4th स्टेजचा कॅन्सर सुद्धा ठीक झालेला आहे आणि ज्या डॉक्टरांच्या घरचा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे. ज्यांच्या घरी 3-3 डॉक्टर होते, स्वतः त्या पेशंटच्या तुम्ही स्टोरी बघू शकता. व्हिडिओ नक्की बघा, युट्यूबवर टाकलेला. तर विचार करा, एव्हरीथिंग इज पॉसिबल. जसं आपण औरा क्लिन्झिंग, तर सेल्फ औरा क्लिन्झिंगचा आजचा थोडासा पार्ट राहिलेला आहे, तो उद्या दुपारी आपण 3 वाजता बघूया, कारण 4 वाजलेले आहेत. तर उद्या दुपारी 3 वाजता आपण औरा क्लिन्झिंग प्लस आपल्या 7 चक्रांनी आपल्या जीवनावर, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही उद्या ओळखू शकाल. आपल्याला वाटतं ना की अमुक एक व्यक्ती असा का वागतो, हा जो प्रश्न तुम्हाला पडतो, याचं उत्तर मी तुम्हाला
उद्याच्या सेशनमध्ये देणार आहे चक्रांची ऊर्जा ओळखण्यासाठी. तर उद्याच्या सेशनमध्ये वेळेवर उपस्थित राहा, कारण तुम्ही अगदी 20-25 मिनिटं उशिरा येता आणि मग अर्धवट नॉलेज घेऊन जाता. असं बिलकुल करायचं नाही. शार्प 3 वाजता जॉईन करा, म्हणजे आजचा राहिलेला आवराचा थोडासा पोर्शन आणि 7 चक्रांचं नॉलेज हे आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत. उद्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.